चल आगे तू बढ़ 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 कस के पकड़ चढ़ 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 आगे तू बढ़ 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 कस के पकड़ चढ़ 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 सो गाइस, स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आज आहे गोकुळाष्टमी। तर सर्वांना गोपाळकाळाच्या हार्दिक शुभेच्छा। सो गाइस, आता आपण चाललोय त्या एरियात बघू आता 6 थर का 7 थर लावत आहेत आणि नंतरला परत आपले हंडी पोळतील आणि मग आपण निघू बघू आणि कुठं फिरू ते पण आपण बघूया आज। चला सो गाइस, जास्त न बोलता ब्लॉगला सुरुवात करूया। चला बस मध्ये खांदे ये ना लहान मुलगा बघ कसं जायचं आपले बार फटाफट करत जायचं बघ कसं करत फटाफट व्हेरी गुड शाबाश प्रॅक्टिस केली पूर्ण त्या लोकांच्या भोवती तुम्ही सुरक्षा कवच बनवून खरंच खूप बरं वाटेल। क्या बात आहे शिस्तीचं पालन हे या मंडळांकडनं शिकायला हवं।
बाजूला उभे असलेल्या सर्व गोविंदांनी हात वरती करायचे, सर्वांचे हात वरती हवे, एकही मुलगा आता खाली पडता कामा नये. सगळ्यांनी शांत राहा, मंडळातल्या सर्वांनी शांत राहा, शांततेत सर्व करू नये. एकामेका सहाय्य करू असे अवघ्या धनुष्यपंत अशा पद्धतीने आजचा हा गोविंदा आपल्याला या ठिकाणी एकामेकाच्या सहाय्याने साजरा करायचा आहे. तरी सर्व गोविंदा पथकाने हात वरती करून या श्री साईनाथ गोविंदा पथकास मदत करायची. या ठिकाणी ते 7 जणांचा मनोबल या ठिकाणी लावत आहेत, त्याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. चार दम झालेले आहेत. 5वा दर तयारीमध्ये 5 आणि 6वा दर कडक सलामी देणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. 6वा दर चढलेला आणि 6व्या दराची सलामी सगळ्यांनी टाळ्या गरजात त्याचं स्वागत करायचं आहे. सर्वांनी अक्षरशः उतरायचं आहे. श्री साईनाथ गोविंदा पथक आपल्या डोळ्याचं पाणी पेरणारा 6 थर लावणार आहेत ते, आणि 6 थराला अतिशय उत्कृष्ट प्रमाणात आपले साईनाथ गोविंदा पथकाने 6 थर लावून सलामी चांगल्या प्रकारे दिली आहे. त्यांच्या टाळ्या वाजवून सगळ्यांनी हार्दिक स्वागत करावं. साईनाथ गोविंदा पथकाच्या सर्वांनी काळजी घ्यायची आहे. अतिशय सुंदर अशा प्रकारे सुरुवात केलेली आहे.
बाजूला जी लहान मुलं त्यांनी लांब उभं राहायचं आहे. अतिशय सुंदर अशी सलामी. श्री साईनाथ गोविंदा पथकाचे मनपूर्वक आभार. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे श्री साईनाथ गोविंदा पथकासाठी. सो गाईज, आम्ही कांजूरमार्गवरून निघून आम्ही आता थेट पोहोचतोय घाटकोपर इथे. तर चला आरामात आपण घाटकोपरला जाऊया. सगळं स्वागत आहे. आपण आलोय रामगडाकडे. तर आम्ही मगाशी गेलेलो कांजूरमार्गला. आता आपण आलोय भटवाडीची नाही म्हणजे घाटकोपरची मेन हंडी आहे. दयावान आमदार राम कदमची हंडी आहे. तर ही आपल्याला मान भेटली म्हणजे मानाची हंडी ती फोडायची आहे. आता उद्याचा एक दिवस सुट्टी आहे. परवाच्या नंतर पुन्हा आणि तिथे 5-7 दिवस रणासारखा असतो. एक दिवस न सांगता अचानकपणे की कसा कार्यक्रम असतो, काय असतो आणि कसं रडू आणि भावना व्यक्त करून बहिणी आपल्या तर नक्की आपण आवर्जून पाहायला या. आता आपण शेवटच्या क्षणाकडे निघतोय. घाटकोपर पोलीस स्टेशनचे सगळे पोलीस कर्मचारी, अधिकारी सगळ्यांना आभारी आहे. आणि आपण वेळेत आपला कार्यक्रम पूर्ण करतो. आणि वरच्या थराला जेव्हा मटकी फुटेल, मटकी फुटल्याच्या नंतर म्युझिक लावून आपण डान्सला सुरुवात केली. बोल बजरंग, बोल बजरंग, अरे बोल बजरंग बली की जय. साईनाथ गोविंदा पथक साईनाथ गोविंदा पथक शिवसागर एक मिनिट कंडीला 8 थर लावणार आहे. आलो एरियामध्ये 100% परफॉर्मन्स आहे. 100% एकदम मजा आली. खरं मजा आली. समाधान झालं. एकदम छान. सगळ्यांचा परफॉर्मन्स एवढा चांगला होता की कोण 19 नाही कोण 20 नाही, सगळे 100% होते. एकदम 100%. मला तुमचा विश्वास आहे. चांगला आहे आपल्याकडे. सगळ्यांनी सहकार्य केलं. खूप चांगलं. पकडणारे असू, जेवणारे असू, जेवण वाढणारे असू, सगळ्यांचा हातभार आहे. एकाचं काम नाही. सर्वांनी मिळून सर्व इथे सगळं काही सर्वांनी आम्ही चांगलं केलं. त्याबद्दल सर्वांचं आम्ही चांगलं उत्तर ठेवतोय. अभिनंदन करतो. आज शनिवारी पार्टी करणाऱ्या सर्वांसाठी जल्लोष शनिवारी ठेवला. आनंद मेळा शनिवारी ठेवलाय का तर पुढे परत गणपती येत आहेत. गावाला जाणार लोक परत मग आणखी 10 दिवसांनी मग पितृपक्ष चालू होणार. पण आपण शनिवारीच ठेवलाय आनंद मेळा आपला. सर्वांनी पाऊल गँग चिकन बिर्याणी आहे. आणि तुमचं विशेषतः अभिनंदन करा का तुम्ही एवढ्या
तुमच्याकडे एकच अपेक्षा आहे, पुढच्या वर्षी काय तर लांब आहे थोडं, पण शेवटचा हप्ता जरी आलात ना तरी आपण लय सरस होऊ. आता काय शेवटचे 2 दिवस आठ लावायचे, सगळ्यांनी मेहनत करायची आणि हे आपण करून दाखवायचं. किती लावायचे पुढच्या कुणी पडली अंडी कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करा, लाईक शेअर सबस्क्राईब करा.